नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत अल्कलाईन वॉटर आपल्यासाठी का गरजेचं आहे. मी सुद्धा शॉक होतो, पण मी ऐकलंय, तुम्ही पण ऐकलं असेल. इतिहासामध्ये हिरोशिमा नागासाकीवरती जो अणुबॉम्ब हल्ला झाला, तिथून पुढे जन्माला येणारं प्रत्येक बालक हे अंध अपंग जन्माला यायला लागले. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त हेल्थ प्रॉब्लेम जर कोणी फेस केले असेल तर ते जपानने. खूप सारे प्रयत्न केले, खूप सारे रिसर्च झाले, पण कुठलाच उपाय सापडत नव्हता, रिझल्ट मिळत नव्हते. पर्यायांनी त्या लोकांनी ज्यावेळेस डॉक्टर सायंटिस्ट टीमने ज्यावेळेस रिसर्च चालू केले, त्यांना कळालं की फळं पालेभाज्या बदलून उपयोग नाहीये, हवेमध्ये बदल करून उपयोग नाहीये. कारण की पाऊस जरी झाला तरी तो ऍसिडिकच व्हायचा आणि पुन्हा तेच त्रास चालू व्हायचे. नंतर त्यांच्या लक्षात आले की पाण्यात बदल करावा लागेल. भारतामध्ये बघितलं, गंगोत्री आज ज्या नदीला आपण पुजतोय, सगळ्यात शुद्ध पाणी जिचं मानलं जातं. वेगवेगळी कंट्री असेल, मेक्सिको असेल, किंवा आज वेगवेगळ्या धर्मांमध्ये सुद्धा जरी बघितलं तर पाण्याला पूजलं जातं. शेवटी जपानने रिसर्च केल्यानंतर कळालं की पाणीच एकमेव अशी गोष्ट आहे की आपल्याला ज्यात बदल करावा लागेल. आणि मित्रांनो, तिथून पुढे सुरुवात झाली अल्कलाईन वॉटरची. पेशंटवरती ज्यावेळेस अल्कलाईन वॉटर यूज केलं गेलं, पेशंटला रिझल्ट आले. पेशंट घरी गेल्यानंतर घरचं पाणी प्यायचा, पुन्हा आजारी पडायचा. पर्यायाने पेशंट हॉस्पिटलमध्ये येऊन बॉटल घेऊन पाणी विकत घेऊन जायला सुरुवात केली. आणि नंतर त्यांना कळालं की आता ह्या पाण्याची गरज आपल्याला हॉस्पिटलसाठी नाही, तर घरोघरापर्यंत ते पाणी पोहोचवलं पाहिजे. आणि मित्रांनो, तिथून पुढे सुरुवात झाली अल्कलाईन वॉटरची. आज मोठमोठे सेलिब्रिटी, आपल्याला माहिती असेल, विराट कोहली ब्लॅक वॉटर पितात, शुभमन गिल आपलं मशीन सोबत घेऊन फिरतात. Yes, I drink black alkaline water. बॉलिवूड मधले सगळे ऍक्टर्स आपण बघतोय 60, 65, 70, 80 वय झालंय तरी पण एकदम फिट दिसत आहेत. आणि आपल्याकडचा 60-70 वर्षाचा व्यक्ती जर बघितलं, कमरेत वाकलायत, शरीरात वाकलायत, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्यात. हे कशामुळे? ते लोक फार छान परफ्युम्स वापरतात, क्रीम वापरतात म्हणून नाही, त्यांनी त्यांच्या पाण्यात बदल केलाय. आणि आज आपल्याला गरज आहे मित्रांनो आपल्या पाण्यात बदल करण्याची. आतापर्यंत जे पाणी आपण पितोय ते पूर्णपणे ऍसिडिक वॉटर आहेत. जे कोल्ड्रिंक्स आपण खातोय, जे जंक फूड वगैरे आपण घेतोय, त्या सगळ्यांमध्ये ऍसिड आहेत. मित्रांनो, ज्या दिवशी मी डेमो बघितला, मी शॉक झालो. मी माझ्या घरातलं पाणी बदललं, कारण की मला कळालं माझ्या परिवाराला जर हेल्दी ठेवायचं असेल, माझ्या परिवाराला जर हॅप्पी ठेवायचं असेल, तर पाण्यात बदल करणं गरजेचं आहे. तुम्ही पण जर तुमच्या परिवारावर प्रेम करत असाल तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करा, प्रोडक्टचा डेमो समजून घ्या काय आहेत, आणि तुमच्या घरातलं पाणी बदला. नक्कीच मित्रांनो, आरोग्य बदलल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू सो मच.